नमस्कार, मी सोनाली. आज आपण बनवणार आहोत मोकळी, दाणेदार आणि सर्वांना आवडणारी उपवासाची साबुदाणा खिचडी. साबुदाणा खिचडी मोकळी होण्यासाठी मी साबुदाणा रात्रीच भिजत ठेवला होता. त्यामुळे सकाळपर्यंत तो छान फुलला. प्रत्येक दाणा मोकळा झाला, म्हणून खिचडी अजिबात चिकट न होता दाणेदार मोकळी होते. तुम्हीही ही पद्धत नक्की वापरून पहा आणि परफेक्ट उपवासाची साबुदाणा खिचडी बनवा. चला तर मग साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे रात्रभर भिजवलेला छान फुललेला साबुदाणा, 2 बटाटे बारीक चिरलेले, 6-7 हिरव्या मिरच्या, जिरा आणि चवीनुसार मीठ. सर्वात आधी कढई गरम करायला ठेवूया. त्यात शेंगदाणे घालून शेंगदाणे मंद आचेवर छान खमंग भाजून घेतले. थंड होण्यासाठी परातीत शेंगदाणे काढून घेऊया. 5 मिनिटांनी शेंगदाणे पूर्ण थंड झाल्यावर त्याची साल काढून ते मिक्सरमध्ये घालून जाडसर कूट करून घेतले. खूप बारीक पावडर न करता जाडसर कूट केल्याने खिचडीची चव छान लागते. आता कढई गरम करून त्यात तेल घातलं. तेल चांगलं गरम झाल्यावर त्यात जिरे टाकून तळतळू दिले. त्यानंतर चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून 1 मिनिट परतून घेतले. मिरच्या छान परतून झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेले 2 बटाटे घातले. बटाटे हलक्या हाताने मिसळून झाकण ठेवून मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे. बटाटे शिजत असताना आपण भिजवलेला साबुदाणा, चवीनुसार मीठ, जाडसर केलेले शेंगदाण्याचं कूट घालून सर्व साहित्य हलक्या हाताने एकजीव करून घेऊ. Hate it when my doubts and my fears swell up like the ocean. It feels like I could. बटाटे आता छान शिजले आहेत. आता त्यामध्ये मीठ आणि शेंगदाण्याचं कूट मिसळून तयार केलेला साबुदाणा घाला. सर्व साहित्य हलक्या हाताने एकजीव करून 2-3 मिनिटे परतून घ्या. त्यानंतर झाकण ठेवून 2-3 मिनिटे मंद आचेवर वाफ येऊ द्या. साबुदाणा छान पारदर्शक झाला की खिचडी छान मोकळी आणि खमंग तयार होईल. अशा प्रकारे खिचडी छान मोकळी आणि दाणेदार झाली आहे.